तुला काय लाज लज्जा वाटत नाही का? नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आयभन काढली. अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले. प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी. एवढे काय गुलाम झालो का आम्ही? आमच्यात पण काय रग आहे की नाही? रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे, दुसरा विषयच नाही. रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखं ठोकूनच काढतो मोहितेंना. अरे आमची शिफारस करायला माणूस नाही. जी कोण जाईल ते उलटच सांगतोय, जी कोणी जाईल ते उलटच सांगतो. मला सदाभाऊला मी आम्ही दोघच आहे. सदाभाऊला म्हणतात गोपीचंदला कशाला नादाला लागतोय, मला म्हणत नाहीत, त्याला माहित आहे. रणजित मोहितेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना. नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे, बरोबर, रगेल आहे. पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले. परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या, तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी, माझ्या बाजूला नितेश राणे, नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला. नितेश राणे साहेबांना ते दिसले, म्हणजे अरे तू कसं काय इथं आलायस? हे खरी परिस्थिती. अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का? नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आयभन काढली. अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले. तू काय सांगतो रे म्हणले? देवाभाऊंच्या विरोधात गेला, चाल पाहिला निघ. 4 दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं. जयंत पाटलांचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का? 2019ला देवाभाऊंना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता का नाही? आणि काल स्वतःसारखा मऊ 4 वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढाऱ्यांच्या. किती वेळा? जयंत पाटील वाटतंय ना, 4 वेळा लाचार झाले. मोहिते किरकोळ आहे हो, किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झालंय ते, पूर्वीसारखी परिस्थिती नाही. त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला वाटत नाही. कारण ह्या लोकांची सवय काय, आमचं पोरगं जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे. आणि आम्ही किती बी इकडं 20-20 वर्ष काम केलं, त्यांचं काय ह्यांना लॉटरी लागली म्हणते. अरे लॉटरी? अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही 2007, 8, 9चे. ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता. ती पोलिसाकडं प्लॅस्टिकचे काटे आहे ना, पोलिसाकडं लय वाईट आहे. ते मारल्यानंतर 1 तासानं कळतंय कातड गेले, आधी कळत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती होती त्या दिवशी, आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती. टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही. जयंतरावला जरा कंड होता. अचानक हेलिकॉप्टर उतरवलं. मी तासगावात गेलो होतो, मला कळाला आलाय. लगेच गाडी वळवली, 5-50 पोरावरती अडवून टाकला. अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो, किडेबिस्री तालुका सांगोल्याला. आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे, तिथं गेल्यावर चंचा लागलं, तवर कळालं नव्हतं. अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं, पॅन्टावर केल्या तर कातडच नाही, सगळं रगात. अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत, आम्ही संघर्ष करून इथं आलोय, आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही. आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो? पोरग पाळण्यात ठेवतेत, आमच्या आया बहिणी गोळा होते. कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुर्र करून त्याचं नाव ठेवतात, बरोबर. मोहितेच्या घरात असं नाही, कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा. तिथं पाळण्यात ठेवल्यामुळे कुणी आमदार व्हा, कुणी खासदार व्हा. काल गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना चांगलंच झोडपून काढलंय. जयंत पाटील 22 तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री होणार म्हणून फिरत होते, पण 23 तारखेला सकाळी 11 वाजता अगदी डिम पडले. ईएमच्या विरोधात गळे काढणाऱ्या इंजिनियर जयंत पाटील यांनी जर ईएम हॅक केले तर त्यांना 101 रुपये बक्षीस देईल. लायकीपेक्षा बक्षीस दुसऱ्या कोणी केले तर 11 लाख रुपये देतो, असा बोचरा हल्लाबोल पडळकर यांनी केला. तसेच पुन्हा येईन वरून देवेंद्र फडणवीस यांना डिवचणारे जयंत पाटील कालच्या भाषणात सुतासारखे मऊ झालेत. लाचार होऊन बोलत होते अशी टीका पडळकर यांनी केली. मात्र जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर पडळकर यांनी आपला मोर्चा मोहिते पाटील यांच्याकडे वळविला. मोहिते पाटील हे प्रस्थापित राजकारणी आहेत.
प्रस्थापितांच्या छातावर नाचून आपण संघर्ष केला पाहिजे. आपल्या घरात पोराचा जन्म झाल्यावर आयाबाया येऊन मुलाचे नामकरण करतात, पण मोहिते पाटील यांच्या घरात कोणी आमदार व्हा, कोणी खासदार व्हा, अशाच पद्धतीने नामकरण केले जाते. परंतु आता मोहिते पाटलांचा विषय किरकोळ झाला असून पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही, असा टोलाही पडळकर यांनी लगावलेला आहे. तर गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.